तर आज करणार आहोत आपण ॲलिशेचं शूट आणि आपण आता गार्डनमध्ये शूटसाठी लोकेशन बघायला आलेलो आहोत. तर आपण थोड्याच वेळात ते शूट चालू करणार आहोत. तर इकडचं लोकेशन वगैरे आपण बघत आहोत. तर इथे थोडंसं ऊन आहे. ॲक्च्युली करायचं होतं सकाळी मॉर्निंगला शूट 7 वाजता, पण उठायला लेट झाल्याच्यामुळे आपण जवळजवळ 9 वाजता शूट चालू केलेलं आहे. तर तिथे बरीचशी हार्श लाईट आलेली आहे. तर ही आहे ॲलिशा आणि ॲलिशाचा मेकअप केलेला आहे संपदानी आणि आपण आता शूट चालू करणार आहोत. तर शूटसाठी सध्या आपण ॲलिशाला रिव्हील नाही करणार आहोत आणि आता आपण ॲलिशाला रिव्हील पण केलेली आहे. ही आहे ॲलिशा. आता एवढी मोठी मॉडेल झालेली आहे. 11 वर्षापूर्वी खूप छोटी होती. तर ॲलिशा तू ॲक्च्युली लहान होतीस तो माझा बड्डे खूप भारी सेलिब्रेट केला. रडली होती अक्षरशः की मम्मा केक घेऊन ये, केक घेऊन ये. काय होतं छोटा असताना तेव्हा तुमचं केक कापायचं होतं तर ओके नाईस नाईस. पण त्या अजूनही माझ्या मेमरीमध्ये आहे एकदम युनिक. बाय. तर ॲलिशाची एवढ्या वर्षात थोडीशी बाईट घेत त्याच्यानंतर आता आपण निघालेलो आहोत परत एकदा रिटर्न बॅक टू होम. आणि जस्ट आता ॲलिशाचा जो शूट झालेला आहे तो आपण आता लॅपटॉपमध्ये काही सिलेक्टेड फोटोज ते घेणार आहोत एडिटिंगसाठी. तर आता आपण बाईकवरती निघालेलो आहोत. तर आता आपण जस्ट परत थोडासा एक तर आता आपण निघालेलो आहोत इथून घरी जाण्यासाठी. तर इथला नजारा तुम्ही एकदा परत बघा दिवसाचं. बाईकवरून शूट करताना थोडंसं वाऱ्यामुळे फोन वगैरे खूप शेक होत होतं आणि खूप निघतं वगैरे फोन होतं. तर काही गेलेला फोन वगैरे असा शेक होत होता व्हिडिओ करताच्या टायमाला. तर बघा इथला कसला व्ह्यू आहे आणि आता जस्ट आपण आलेलो आहोत इथे आणि जाणार आहोत आता आपण घरी गेल्याच्या नंतर जे काही शूट वगैरे गेलेलं आहे ॲलिशाचं आपण ते आपण चेक करणार आहोत. त्याच्यामध्ये कोणते कोणते छान छान पिक्स आहेत. तर आहे की ते बंगल्याचं काम चालू आहे. बंगले वगैरे इथले खूप छान आहेत आणि बघायला खूप सुंदर वाटतात. आणि ॲलिशाचं जे शूट केलेलं आहे ते आपण आता काही फोटोज लॅपटॉपमध्ये सिलेक्टेड फोटो घेणार आहोत एडिटिंगसाठी. आणि बघा आता आपण थोडंसं काही युनिक शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये काही जे झाडाचं साल वगैरे असतं ते आपण यूज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही युनिक वगैरे फोटोज क्लिक करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. मला ॲक्च्युली समथिंग खूप डिफरंट क्लिक करायला खूप आवडतं. ते अशा पद्धतीने आपण काही यूज केलेले आहेत. तर ते काही थोड्या वेळाने आपण एडिट वगैरे करणार आहोत. तर तिथं थोडंसं आपण एक असं नॉर्मली रँडमली असं हळदी शूट केलेलं होतं. तर बरेचसे क्लिक्स मलाही आवडलेत आणि काही युनिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण जाणार आहोत कलंगूट मार्केटला. तर कलंगूट मार्केटला जाताना इथे रँडमली हे काही शूट केलेले आहे. तर इथले काही हॉटेल्स वगैरे काही कॅफे. तर कलंगूटला खास जाण्याचं कारण म्हणजे असं की तिथून काही आपल्याला घरी येण्यासाठी काही सामान आणि काही वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या. त्याच्यामुळं जात आहोत आपण कलंगूटला. तर बऱ्याचशा गोष्टी वगैरे तिथे आहेत कलंगूटमध्ये. तर आता चाललो आहे आपण कलंगूटमध्ये. तर कलंगूटमध्ये जस्ट पोहोचल्याच्या नंतर इथे काजू शॉपमध्ये काही ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये आपण पोहोचलेलो आहोत आणि तिथे काही जे आपल्याला घरी नेण्यासाठी लागणार आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर बरेचसे काही बदाम पिस्ता काजू वगैरे असे बरेचसे छान छान पॅकेट्स वगैरे होते आणि काही चॉकलेट फ्लेवर्समध्ये रॅपिंग केलेले वगैरे काही चॉकलेट्स होते, जेली वगैरे बऱ्याचशा अशा गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर हे आहेत ड्रायफ्रूटचं मार्केट खूप छान पद्धतीचं. आणि आपण आता आपल्याला जे लागणार आहेत तर ह्या मार्केटमध्ये बऱ्याचशा व्हरायटीज होत्या ज्या आपल्याला काही खाण्याला काही गोष्टी होत्या त्या बऱ्याचशा खूप छान पद्धतीच्या होत्या. तर ते आपण इथे बघणार आहोत व्हिडिओमध्ये. आणि इथे स्टोन कॅन्डीज वगैरे आपण घेतो आहे आणि काही नाईस फ्लेवरमध्ये काही आहेत चिकी वगैरे ते घेणार आहोत. तर एवढं सगळं आपण घेतलेलं आहे नेण्यासाठी. तर बघूया हे पण खूप फ्लेवरवाले चॉकलेट्स वगैरे घेतलेले आहेत आपण ड्रायफ्रूट मिक्स चॉकलेट. आणि हे आहेत काजू वगैरे. तर आपण एक फक्त काजूचं पॅकेट घेतलेलं आहे आणि ही आपण कोकोनट शेलची बॅग घेतलेलं आहे मोबाईल बॅग ॲक्च्युली. आणि हे आहे डॉल्फिन स्पॉट. तिथलं बघा तुम्हाला कसं वाटतं आहे. तर येता हा शूट केलेला आहे आपण डॉल्फिन स्पॉट आणि इथे बाजूलाच असं LED निऑन लाईट्समध्ये नाव आहे तिथे. तर चर्चही तुम्हाला आपण आता दाखवणार आहोत. तर हा आहे इथला चर्च डॉल्फिन स्पॉटचा इथला चर्च आहे कलंगूट येथील.
तर हा आहे चर्च. तर हा आपला छोटासा ब्लॉग होता, तर तो तुम्हाला दाखवलेला आहे. चला तर टाटा बाय.